नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र इयत्ता 12वी मध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम हा घटक आपण अभ्यासत आहोत. त्यामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे राष्ट्राचं उत्पन्न, देशाचं जे एकूण उत्पन्न असतं त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असं आपण म्हणतो. राष्ट्रीय उत्पन्न हे पैशात मोजलं जातं हे देखील आपण अभ्यासलेलं आहे. राष्ट्रीय उत्पन्न हे एका विशिष्ट कालखंडामध्ये म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये देशात उत्पादन झालेल्या ज्या वस्तू आणि सेवा असतात त्याचं बाजारभावानुसार असलेलं जे काही मूल्य असतं, पैशातील मूल्य असतं, त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असं आपण म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न ज्याला आपण नॅशनल इन्कम असं आपण म्हणतो, ते राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्याच्या व्याख्या, त्याची वैशिष्ट्य या बाबी आपण अभ्यासलेल्या आहेत. त्यात आपण असं सांगितलेलं आहे की एका विशिष्ट कालखंडात देशात उत्पादन झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवा यांचे पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आता पहा, एक विशिष्ट कालखंड म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये देशात उत्पादन झालेल्या कोणत्या वस्तू आणि सेवा, अंतिम वस्तू आणि सेवा, मध्यम नाही तर अंतिम वस्तू आणि सेवा यांचं पैशातील जे काही मूल्य असतं त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असं आपण म्हटलेलं आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ सांगत असताना आपण सांगितलं की राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना आहे. अंतिम वस्तू आणि सेवा यांचा जो काही प्रवाह असतो त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असं आपण म्हणतो. राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ देखील आपण अभ्यासलेला आहे. त्याच पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या अभ्यासत असताना प्राध्यापक पिगू आणि प्राध्यापक फिशर या दोन अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या आपण अभ्यासलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या पुढे जाऊन आपण राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य अभ्यासलेली आहेत आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाची जी काही संकल्पना होती ती संकल्पना म्हणजे आपल्याला सांगता येतं की राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह देखील आपण अभ्यासलेला आहे. आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामध्ये आपल्याला सांगता येतं की कुटुंब संस्थेकडून उत्पादन संस्थेकडे राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह कशा पद्धतीनं चाललेला असतो आणि उत्पादन संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह कशा पद्धतीनं चाललेला असतो हे आपण अभ्यासलेलं आहे. महत्त्वाची संकल्पना आपण अभ्यासलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना आपल्याला अभ्यासावयाच्या आहेत. आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना अभ्यासत असताना या संकल्पना आपल्याला सांगता येतं की 12वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त अशा संकल्पना आहेत. त्याच पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये पुढे स्पर्धा परीक्षेची तयारी करावयाची आहे त्यांच्या दृष्टीनं देखील या संकल्पना अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाच्या आहेत. या संकल्पना आपण जर समजून घेतल्या तर स्पर्धा परीक्षेचा पाया आपला तयार होऊ शकतो असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्नाच्या आपल्याला 4 संकल्पना आपल्याला अभ्यासावयाच्या आहेत. त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की पहिली जी काही संकल्पना आहे त्याला आपण स्थूल देशांतर्गत उत्पादन असं आपण म्हणतो. आता स्थूल देशांतर्गत उत्पादन जे काही आहे त्याला आपल्याला सांगता येतं की स्थूल देशांतर्गत उत्पादन त्याला आपण GDP असं आपण म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता GDP कशाला म्हणायचं? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट त्याला आपण म्हणतो. मग हे आपल्याला कशाला म्हणायचं आणि या संकल्पनेमध्ये काय अर्थ दडलेला आहे या बाबी आपल्याला समजून घ्यायच्या. त्यानंतर निव्वळ देशांतर्गत उत्पादन. आता निव्वळ देशांतर्गत उत्पादन आपल्याला सांगता येतं की त्याला NDP असं आपण म्हणतो. मग नेट डोमेस्टिक प्रोडक्ट कशाला म्हणायचं? मग स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा खर्च वजा केल्यानंतर काय शिल्लक असतं आणि या पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की निव्वळ देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना आपल्याला समजून घ्यावयाची आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की सर्व ठिकाणी नेहमीच्या दैनंदिन ह्याच्यामध्ये आपण नेहमी ऐकतच असतो आणि ते आपल्याला सांगता येतं की त्याला आपण स्थूल राष्ट्रीय उत्पादन त्याला आपल्याला सांगता येतं की त्याला आपण GNP असं आपण म्हणतो.
मग या माध्यमातून GNP कशाला म्हणायचं? एकूण राष्ट्रीय उत्पादन, त्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादन असं आपण म्हणतो, म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट असं आपण म्हणतोय. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की त्यानंतर चौथी जी काही संकल्पना आहे त्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, ज्याला आपण NNP असं आपण म्हणतो, हे देखील संकल्पना, म्हणजे 4 संकल्पना राष्ट्रीय उत्पन्नाच्या या 4 संकल्पना, या संकल्पनेचा अर्थ आपल्याला समजून घ्यावयाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक एक संकल्पना जी काही आहे ती सविस्तर पद्धतीनं आपण अभ्यासूया. आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये, राष्ट्रीय उत्पन्नाच्या जे काही संकल्पना आहेत त्या संकल्पनेमधली पहिली संकल्पना आहे ती आपण अभ्यासूया. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनेमध्ये आपल्याला सांगता येतं की विविध संकल्पना असून काही महत्त्वाच्या संकल्पना आपल्याला इथं अभ्यासावयाच्या आहेत. आता महत्त्वाच्या संकल्पनेमध्ये आपल्याला सांगता येतं, पहिली जी काही संकल्पना आहे त्याला आपण स्थूल देशांतर्गत उत्पादन, त्याला आपण GDP असं आपण म्हणतो, म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं आपण म्हणतो. आता GDP म्हणजे नेमकं काय? तर आपल्याला सांगता येतं की दिलेल्या वर्षात, म्हणजे एका विशिष्ट वर्षामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च हा जो काही कालखंड असतो त्यामध्ये देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत, म्हणजे देशाची जी काही भौगोलिक सीमा आहे त्या सीमारेषेच्या आत, म्हणजेच आपल्याला सांगता येतं की देशाच्या आर्थिक परिक्षेत्राच्या आतमध्ये उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजार भावानुसार येणारे मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. तर विद्यार्थी मित्रांनो, ही संकल्पना समजून घेत असताना आपल्याला सांगता येतं की एका आर्थिक वर्षामध्ये देशाच्या आर्थिक परिक्षेत्रामध्ये, म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आतमध्ये उत्पादित होणाऱ्या जेवढ्या अंतिम वस्तू आणि सेवांचं बाजारभावानुसार येणारं जे काही मूल्य असतं त्याला आपण स्थूल देशांतर्गत उत्पादन असं आपण म्हणतो. आणि सूत्ररूपाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की ही संकल्पना आपल्याला या पद्धतीनं आपल्याला मांडता येतं. आता स्थूल देशांतर्गत उत्पादनाला काय म्हणतो आपण? GDP असं आपण म्हणतो. मग GDP मध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की C+I+G+X-M या 4 बाबींचा त्यामध्ये समावेश होतो. आता त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की C कशाला म्हणायचं? तर आपल्याला सांगता येतं ती कन्झम्पशन एक्सपेंडिचर, म्हणजे देशातील लोकांचा उपभोगावरती झालेला जो काही खर्च असतो त्याला आपण उपभोग खर्च असं आपण म्हणतो. त्याच पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की I म्हणजे इन्व्हेस्टमेंट, त्याला आपण गुंतवणूक खर्च, देशाचा एकूण गुंतवणूक खर्च असं आपण म्हणतो. आणि G म्हणजे त्याला आपण गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, सरकारी जो काही खर्च असतो त्याचा समावेश यामध्ये केला जातो. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की यामध्ये X-M, त्याला आपण X म्हणजे एक्सपोर्ट, M म्हणजे इम्पोर्ट, म्हणजे निर्यातीमधून आयात वजा केल्यानंतर जे काही शिल्लक असतं त्याचा समावेश आपल्याला सांगता येतं की GDP मध्ये केला जातो. म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये मग आपल्याला सांगता येतं की उपभोगाचा खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक निर्यातून आयात यांचं जे काही मूल्य असतं याचा समावेश केल्यानंतर, या सर्वांची बेरीज केल्यानंतर जो काही आकडा येतो त्याला आपण स्थूल देशांतर्गत उत्पादन असं आपण म्हणतो. म्हणजे साध्या सोप्या शब्दात आपल्याला असं सांगता येतं की देशाच्या एका वर्षाच्या कालखंडामध्ये देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आतमध्ये उत्पादित होणाऱ्या जेवढ्या अंतिम वस्तू आणि सेवा असतात यांचं बाजारभावानुसार येणारं जे काही मूल्य असतं त्याला आपण स्थूल देशांतर्गत उत्पादन असं आपण म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, स्थूल देशांतर्गत उत्पादन त्याला आपण GDP असं आपण म्हणतो. आणि या माध्यमातून सर्वच क्षेत्रामध्ये, म्हणजे आपल्याला सांगता येतं की त्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की कृषी असेल, उद्योग असेल, सेवा असेल, बांधकाम असेल, सर्व क्षेत्रामधून, म्हणजे वाहतूक, सर्वच बाबीमधून आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी कृषी, उद्योग, सेवा क्षेत्राच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की अंतिम वस्तू आणि सेवांचं जे काही मूल्य येतं त्याला आपण GDP, ग्रॉस डोमेस्टिक
प्रोडक्ट असं आपण म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपण पहिली संकल्पना आपण अभ्यासलेली आहे. आता आपणास या माध्यमातून आपल्याला दुसरी जी काही संकल्पना आहे ती संकल्पना आपण समजून घेऊया. त्याला आपण निव्वळ देशांतर्गत उत्पादन असं आपण म्हणतो. त्याला NDP असं आपण म्हटलं, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी आपल्याला पहा, देशाच्या भौगोलिक सीमारेषेत एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे स्थूल मूल्य म्हणजेच निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय. आता निव्वळ देशांतर्गत उत्पादन म्हणजे आपण सांगितलं किंवा देशाची भौगोलिक सीमारेषेच्या आत एका वर्षाच्या कालखंडामध्ये उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचं बाजारभावानुसार येणारं जे काही स्थूल मूल्य असतं त्याला आपण निव्वळ देशांतर्गत उत्पादन असं आपण म्हणतो. या ठिकाणी फक्त आपल्याला सांगता येतं की एक बाब आपल्याला लक्षात घेतली पाहिजे आणि त्याचं सूत्रामध्ये आपल्याला दिलेली आहे. तरी आपल्याला सांगता येतं की NDP मध्ये काय केलं जातं, जीडीपी म्हणजे काय हे आपण आत्ताच आपण अभ्यासलेलं आहे. जीडीपी मधून आपल्याला सांगता येतं की डिप्रिशिएशन वजा केलं जातं. डिप्रिशिएशन म्हणजे काय, तर त्याला आपल्याला सांगता येतं की भांडवलाची जी काही झीज झालेली असते त्याला आपण घसारा खर्च असं आपण म्हणतो आणि तो आपल्याला सांगता येतं की स्थूल देशांतर्गत उत्पादनातून. आता पहा, निव्वळ देशांतर्गत उत्पादन आपल्याला काढायचं आहे तर नेट डोमेस्टिक प्रोडक्ट आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं की याला आपण NDP असं आपण म्हणतो, निव्वळ देशांतर्गत उत्पादन NDP असं आपण म्हणतो. आता NDP जर काढायचं असेल तर आपल्याला सांगता येतं की जे काही GDP आहे ह्या GDP मधून मायनस आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी डिप्रिशिएशन केलं जातं. डिप्रिशिएशन म्हणजे घसारा खर्च, भांडवलाची झालेली झीज असते ती त्यामधून वजा केल्यानंतर निव्वळ देशांतर्गत उत्पादन येत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या माध्यमातून निव्वळ देशांतर्गत नेट डोमेस्टिक प्रोडक्ट जे काही आहे त्याला आपण NDP असं आपण म्हणतो. त्यामध्ये घसारा खर्च वजा केला जातो आणि त्याचं मूल्य काढत असताना पहा, निव्वळ देशांतर्गत उत्पादन काढत असताना NDP बरोबर GDP मायनस आपल्याला सांगता येतं की त्याला डिप्रिशिएशन असं आपण म्हणतो. निव्वळ देशांतर्गत उत्पादन काढायचं असेल तर स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा खर्च वजा केला जातो असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये तिसरी जी काही संकल्पना आहे त्याला एकूण राष्ट्रीय उत्पादन असं आपण म्हणतो. म्हणजे GDP म्हणजे काय, GNP म्हणजे काय, या दोन संकल्पना आपण अभ्यासलेल्या आहेत. त्यानंतर तिसरी जी काही संकल्पना आहे त्याला आपण एकूण राष्ट्रीय उत्पादन, त्याला GNP असं आपण म्हणतो. म्हणजेच आपल्याला सांगता येतं की दिलेल्या वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारानुसार येणारे मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पादन होय. यात आपल्याला सांगता येतं बाजारभावानुसार किमतीचा विचार केला जातो. आता एकूण राष्ट्रीय उत्पादन GNP काढत असताना आपल्याला सांगता येतं की एका विशिष्ट कालखंडामध्ये म्हणजेच दिलेल्या वर्षामध्ये म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च ज्या वर्षाचं राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला मोजावयाचं आहे तर 1 एप्रिल ते 31 मार्च म्हणजे दिलेल्या वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या या विशिष्ट कालखंडामध्ये देशात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारानुसार येणारं मूल्य, बाजारभावानुसार येणारं जे काही मूल्य असतं त्याला आपण राष्ट्रीय उत्पादन असं आपण म्हणतो. म्हणजे बाजारभावानुसार किमतीचा या ठिकाणी विचार करून राष्ट्रीय उत्पन्न काढलं जातं. आता सूत्राच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की ही संकल्पना आपल्याला समजून घेता येईल. GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन असं आपण म्हणतो आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येतं C + I + G + X - M + R - P. तर यामध्ये आपल्याला सांगता येतं की एकूण राष्ट्रीय उत्पन्न GNP काढत असताना आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी निव्वळ विदेशी उत्पन्नाचा या ठिकाणी समावेश या ठिकाणी केला जातोय. तर यामध्ये आपल्याला सांगता येतं की R - P म्हणजे काय हे नेमकं आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर R - P म्हणजे आपल्याला सांगता येतं की देशातील उद्योगपतींनी बाहेरच्या देशामध्ये जाऊन जे काही उत्पन्न कमावलेलं असतं त्याला
आर असं आपण म्हणतो. आणि बाहेरच्या उद्योगपतींनी आपल्या देशामध्ये जे काही उत्पन्न कमावलेलं असतं त्याला आपण पी असं आपण म्हणतो. आर मायनस पी त्याला आपल्याला सांगता येतं की निव्वळ येणी आणि मधून देणी मायनस केल्यानंतर जे काही उत्पन्न येतं त्याला आपण आर मायनस पी असं आपण म्हणतो. आर म्हणजे देशाची मिळकत असते, देशाची येण्याची बाजू असते, आणि पी म्हणजे देशाची देण्याची बाजू असते. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये आपल्याला सांगता येतं की निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश यामध्ये केला जातोय असं आपल्याला सांगता येतं. तर जसं आपल्याला सांगता येतं की देशांतर्गत उत्पादनामध्ये तर आपल्याला जीडीपी मध्ये आपल्याला सांगता येतं की आर मायनस पीचा समावेश केलेला नव्हता, निव्वळ विदेशी उत्पन्नाचा त्यामध्ये समावेश केला जात नाही. पण इथं स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश यामध्ये केला जातोय. आता स्थूल राष्ट्रीय उत्पन्न नेमकं कशाला, तर आपल्याला सांगता येतं की सी म्हणजे काय, कन्झम्पशन एक्सपेंडिचर, त्याला आपण उपभोग खर्च असं आपण म्हणतो. आय म्हणजे काय, तर गुंतवणूक खर्च, इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर असं आपण म्हणतो. जी म्हणजे काय, तर गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, त्याला आपण सरकारी खर्च असं आपण म्हणतो. एक्स मायनस एम म्हणजे निर्यातून आयात, आणि आपल्याला सांगता येतं की आर मायनस पी म्हणजे निव्वळ येणीमधून देणी मायनस केल्यानंतर जे काही शिल्लक असतं त्याचा समावेश आपल्याला सांगता येतं की स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये केला जातोय. त्याला आपण जीएनपी कशाला म्हणायचं, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट कशाला म्हणायचं, हे आपण अभ्यासलेलं आहे. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की यामध्ये अजून एक जी शेवटची जी काही संकल्पना आपल्याला अभ्यासावायची आहे त्याला आपण NNP असं आपण म्हणतो. त्याला आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, NNP. आता निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे आपल्याला सांगता येतं की नेट नॅशनल प्रोडक्ट म्हणजेच काय, तर एका वर्षात देशात उत्पादित झालेल्या निव्वळ वस्तू आणि सेवांचं उत्पादन होय. आता निव्वळ वस्तू आणि सेवांचं उत्पादन काढावयाचं असेल तर आपल्याला सांगता येतं की यामध्ये जीएनपी मधून डिप्रिसिएशन म्हणजे घसारा खर्च या ठिकाणी वजा केला जातोय. मग निव्वळ राष्ट्रीय उत्पादन काढत असताना स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा खर्च वजा केला जातो. घसारा खर्च वजा करून मग आपल्याला सांगता येतं की निव्वळ राष्ट्रीय उत्पादन काढलं जातं. आता निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे आपल्याला सांगता येतं की एका वर्षाच्या कालखंडात देशात उत्पादन झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवा यांचं जे काही पैशातील मूल्य असतं, पण निव्वळ वस्तू आणि सेवांचं उत्पादन या ठिकाणी काढण्यासाठी काय केलं जातं, तर या ठिकाणी डिप्रिसिएशन म्हणजेच घसारा खर्च वजा केला जातो. कशामधून घसारा खर्च वजा केला जातो, तर स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामधून, जीएनपी मधून डिप्रिसिएशन वजा केल्यानंतर जे काही शिल्लक असतं त्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, त्याला आपण NNP असं आपण म्हणतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण राष्ट्रीय उत्पादनाच्या संकल्पना, आपण 4 संकल्पना आपण अभ्यासलेल्या आहेत. या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आता अजून एक संकल्पना आपल्याला समजून घ्यावयाची आहे. आणि ती संकल्पना म्हणजे आपल्याला सांगता येतं की त्याला आपण, तुम्हाला माहिती हवं या सदरामध्ये हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन, ग्रीन जीएनपी कशाला म्हणायचं. आपण जीएनपी म्हणजे आपण अभ्यासलेलं आहे, पण या ठिकाणी आपल्याला ग्रीन जीएनपी कशाला म्हणायचं हे आपल्याला अभ्यासावयाचं आहे. आणि हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन हे आपल्याला सांगता येतं की नैसर्गिक पर्यावरणाचा शाश्वत वापर झाला पाहिजे आणि विकासांच्या लाभाचे न्याय वितरण झालं पाहिजे. म्हणजे जो काही देशाचा जीएनपीच्या माध्यमातून जो काही विकास झालेला आहे त्या विकासाचा वाटा समाजातील खालच्या वर्गाला भेटला पाहिजे, तळापर्यंत भेटला पाहिजे, म्हणजे त्याचं न्याय असं वितरण झालं पाहिजे. त्यासोबतच आपल्याला सांगता येतं की राष्ट्रीय उत्पन्न कमावत असताना आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण वाढत चाललेलं आहे. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की पर्यावरणाची हानी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. मग पर्यावरणाचा जेवढा विनाश झालेला आहे तो आपल्याला सांगता येतं की ग्रीन जीडीपी काढत असताना तो या ठिकाणी मायनस केला जातो असं आपल्याला सांगता येतं. म्हणजे आर्थिक वृद्धीबरोबरच पर्यावरणाची हानी सुद्धा घडून येत असते. आणि अशी हानी घडून येऊ न देता शक्य असलेले जीडीपी जे काही असतं, म्हणजे पर्यावरणाची हानी घडू न देता शक्य असलेला जीडीपी काय असतो त्याला आपल्याला सांगता येतं की हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन, ग्रीन NNP, GNP असं त्याला म्हटलं जातं. आणि आपल्याला सांगता येतं की हरित जीडीपी काढत असताना
पारंपरिक GDP मधून किंवा पारंपरिक GNP मधून पर्यावरणातील हानीचे मूल्य या ठिकाणी वजा केले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन ग्रीन GNP जे काही आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की नैसर्गिक पर्यावरणाचा शाश्वत वापर झाला पाहिजे आणि विकासाच्या लाभांचे वितरण झालं पाहिजे आणि पर्यावरणाच्या हानीचं मूल्य हे राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केलं पाहिजे. का तर भविष्यामध्ये ज्या काही अनेक पिढ्या आहेत त्यांना आपल्याला सांगता येतं की निसर्गाने मानवाला जी काही देणगी दिलेली आहे त्या देणगीचं जतन देखील आपण केलं पाहिजे. पर्यावरणाचं संरक्षण करून आपला GNP, आपला GDP आपण वाढवला पाहिजे आणि या माध्यमातूनच ही जी काही संकल्पना आहे तिला आपण हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन, आधुनिक युगामध्ये या हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादनाला देखील महत्त्वाचं स्थान देण्यात येत आहे असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्र